जेवताना ताटात फक्त चपाती भाकरी किंवा वरण भात खिचडी असेल आणि डाव्या बाजूला खारातली मिरची असेल ना, तर बाकी काही लागतच नाही. इतकी छान चवीची मस्त अशी होणारी खारातली मिरची आज आपण करणार आहोत. जाड सालीच्या हिरव्या गार मिरच्या मिळाल्या. मग काय आधी चाळणीमध्ये धुवून घेतल्या, फडक्यावरती पुसून घेतल्या आणि देठं काढून घेतली. आणि बघा असं मध्ये उभी चीर देऊन विळीवरती चिरून घेतल्या. हव्या त्या आकाराचे मस्त तुकडे केले. खरं तर एका मिरचीचे 2च असे तुकडे करून घेतले आणि 4 ते 5 लिंब बाजूला काढून ठेवली. एखादं खराब निघालं, रस नाही निघाला तर टेन्शन नको म्हणून 5 लिंब घेतली. लिंब ही चिरून घेतली. आता लिंबाचा आणि सगळ्याच भाज्यांचा सीझन चालू आहे. मिरच्याही छान मिळतात, लिंबही छान मिळतात. तर वर्षभर साठवून ठेवण्याचा खारातली मिरची हा प्रकार एकदा नक्की करून बघा. तर हे लिंबू चिरून घेतलं. एका बाजूला थोडंसं खराब वाटलं म्हणून काढून टाकलं. उरलेल्या ज्या फोडी केल्या आणि या मिरचीमध्ये फोडी घालून ठेवल्यात. आता उरलेली जी लिंब आहेत ना, ती अशी मधोमध चिरून 2 भाग करून घेऊयात. एकदम स्वस्त मिळालेली लिंब वर्षभर कशी टिकवायची असा प्रश्न पडतो आणि मग त्याचे बरेच प्रकार केले जातात. त्यापैकीच एक हा खारातली मिरची. झटपट होते, चवीलाही छान होते. तुम्ही लिंबाचं लोणचं तर माझ्या चॅनलवरती पाहिलंच असेल. रस कसा टिकवायचा हेही मी सांगितलेलं आहे. त्या पद्धतीनं वर्षभर रस टिकतो आणि हे सगळं करून झाल्यानंतर अशी खारातली मिरची आपण तयार करतो आहे. तर या लिंबू पिळायच्या यंत्रावरती असा सगळ्या लिंबांचा रस काढून घेतला. हे यंत्र इतकं छान आहे की नाही, बी वरच्या भागात अडकतं आणि पूर्ण रस अगदी सगळा रस या यंत्रामध्ये निघतो. हे काचेचं आहे त्यामुळं वापरायला छान वाटतं आणि जड आहे, अजून तरी टिकून आहे. खूप सांभाळून वापरते बाबा मी, कारण खूप जुनं पण आहे, माझ्या सासूबाईंचं आहे, पण छान आहे. ॲल्युमिनियमपेक्षा स्टीलपेक्षा हे वापरायला पण सोपं आणि स्वच्छ करायला पण सोपं आहे. तर हा रस काढून घेतला आणि या ज्या मिरच्या आणि लिंबू आपण एकत्र करून ठेवलं होतं ना, त्याच्यावरती घालून घेतला. आता मस्त असा एक घरगुती मसाला मी तुम्हाला सांगते की जो आपण मिरचीला घालणार आहे. कढई बारीक गॅसवर तापवून घेतली आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मेथ्या घालून घेतल्या, 1 चमचा मोहरी घालून घेतली आणि मोहरी भाजलेला वास आला की नाही की 2 चमचे मीठ घालून घेतलं आणि त्यानंतर घातला हिंग. आता बारीक गॅसवर हे सगळं साहित्य भाजलं गेलं की नाही मस्त असा वास येतो. हिंगाचा तर अप्रतिम वास येतो. सगळंच इतका खमंग वास येतो की नाही. फक्त हे व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे. गॅस बारीक करायचा, हलवून घ्यायचं आणि नंतर गॅस बंद करायचा. कढई गार होईतोपर्यंत कढईमध्येच ठेवून द्यायचं, म्हणजे ते खमंग होतं. हा घरगुती मसाला मी खारातल्या मिरचीला आणि कारल्याच्या लोणच्याला वापरते. तुम्ही पण एकदा वापरून बघा, मस्त होतो आणि पटकन होतो. तर आता दगडी खलबत्त्याची चवच न्यारी. वेळ पण होता, म्हटलं कशाला मिक्सरमध्ये फिरवा. सरळ खलबत्ता काढला आणि खलबत्त्यामध्ये बारीक केलं. भाजलेलं असल्यामुळं पटकन बारीक होतं, फार वेळ जात नाही. तुम्हाला शक्य असेल ना तर हा खलबत्ता वापरा, नसेल ना तर अगदी 2 ते 3 सेकंद फक्त मिक्सरला फिरवून घ्या, बारीक पावडर होते. आणि हे बघा मस्त अशी पावडर तयार झाली की नाही. किती पावडर आपण या लोणच्यामध्ये घालून घेतो आहे, म्हणजे मिरची आणि लिंबू जे आपण मसाला होईतोपर्यंत तयार करून ठेवलं होतं ना, त्याच्यामध्ये हे घालून घ्यायचं. हा हा हा, बघा तुम्हीच बघा, रंग बघा, वास ना तुम्हाला करतानाच येईल. आहे की नाही झटपट होणारं आणि पानाची चव वाढवणारं. फक्त याला 2 दिवस मुरवायला द्यावे लागतात. 2 दिवस मुरलं की नाही मस्त होतं. आता बघा मसाला मिसळला गेला की लगेच खार सुटला, कारण आपण लिंबू पिळलं होतं आणि त्यानंतर मीठ घातले. जर का खूप तिखट खाणारे असाल ना तर डायरेक्ट तुम्ही खायला घेऊ शकता, एवढं छान चवीला होतं. आणि जर का तुम्ही तिखट खाणारे नसाल तर मग मात्र तुम्हाला 2 दिवस वाट बघावी लागेल. 2 दिवसानंतर हे मुरतं. याच्यावरती तेल घालायची किंवा फोडणी घालायची काही गरज नाही. हे आरामात 5 ते 6 महिने टिकतं. नक्की करून बघा. हातावरती खार घेऊन त्याची पण चव बघायची मजाच न्यारी. तर असं हे लोणचं आपलं तयार आहे. आम्ही याला खारातली मिरची म्हणतो, काही जण याला मिरची आणि लिंबाचं लोणचं म्हणतात.
काहीही म्हणा, पण करून बघा आणि केल्यानंतर एक कमेंट करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असेच नवीन नवीन पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे. रोज एका नवीन पदार्थासहित जर तुम्हाला भेटायचं असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. लिंबू आणि मिरची वर्षभरासाठी या पद्धतीनं साठवून ठेवा.